बुग्गू हर्ष हे बघा ठाण्यावरून घेतलेल्या कालच्या गोष्टींमधून बघा हे एक ट्रे घेतलाय. काचेचा आहे प्रॉपर. त्याच्यामध्ये आपण चावी वगैरे ठेवतो. आणि काय घेतलं तुला काल बघा कालच्या स्टोर मध्ये ऍक्च्युअली कलेक्शन छान आहे फ्रेंड्स. तिथे तुम्ही पण नक्की जा. त्यांचं सेल तर चालू होणारच आहे. त्याच्याबद्दल आपली रील शेअर होणारच आहे पूजाच्या अकाउंट वरती. बट आम्ही जेन्युइनली है ना पूजा आपला पण एक्सपिरियन्स चांगलाच होता स्टोर मध्ये. आपण मला ऍक्च्युली कलेक्शन आवडलं. खूप छान छान युनिक कलेक्शन होतं. तुम्हाला माहितीये जे आपण मसाल्यासाठी डबे वापरतो ना ते अशा प्रकारचे होते ना. वेगवेगळ्या म्हणजे पितळेचे होते, कॉपरचे होते, स्टीलचे होते आणि ते वेगवेगळ्या शेप मध्ये होते. स्क्वेअर, राऊंड, अजून छोटे साईज मध्ये छोटे पाहिजेत. एकतर एवढ्याशा वाट्या होत्या आणि एवढासा छोटासा डब्बा होता. बघितला तो दाखवला असा उघडून तो एक अशा मस्त आणि मटके आजकाल मातीचे मटके वापरतो. तिथे तर काचेचे मटके होते, स्टीलचे मटके होते, कॉपरचे आणि वेगवेगळ्या शेप मध्ये वेगवेगळे कलर, ज्या पद्धतीची डिझाईन सगळं असं काय काय होतं. मस्त होतं. हे बघा हे कप्स घेतले की 7च सेट आला ना. हा नाही पण क्रॉकरी पासून ते घरातल्या गोष्टी मशीन्स सगळं छान छान 400 ला पडलाय. आणि हा डब्बा मला 800 ला पडलाय. हा बरोबर. त्यांनी खास माझ्यासाठी भाकरी ठेवायला घेतलाय. हा डबा 800 ला पडलाय आणि हे एक 240 आणि फ्रीज मॅग्नेट भेटलंय. आता मला एक सांगा हे घेतलंय आम्ही प्रमोशनचा वेगळा पार्ट. हे निघताना पूजाला जे जे घ्यायचं होतं त्या ती गोष्टी घेऊन सेपरेट निघाली आपण बिल पे करून. ओके सांगते कलेक्शन हे 800 हे 400 1200 रुपये झाले म्हणजे 1200 प्लस हे 240 किती होतात 1440 आणि फ्रीज मॅग्नेट 150. त्याचा डिस्काउंट हे 1500 रुपयाचा डिस्काउंट मला काहीतरी भेटला होता 30-40%. मला ते 1200 रुपयामध्ये या 4 वस्तू भेटलेल्या आहेत. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या ह्याने थॉटने की ते मला रिझनेबल पडलंय. एवढं काय महाग नाही पडलंय आणि युजफुल गोष्ट आहेत म्हणून त्या मला आवडल्या आणि मी घेतली. आणि कप लिटरली खूप छान आहे. ते म्हणजे एक असा कप होता ना की असा एकदम जाड होता म्हणजे चटका नाही लागत त्या टाईपचा. हा कसा थोडासा हेवी आहे तो एकदम हलका होता. इतका लाईट होता की असं वाटत होतं पेपर पकडला. हा हलका होता. आणि आपण कसं कप पकडला चहा गरम असेल तर इथे चटका वगैरे लागतो तर त्याला चटका वगैरे नव्हता लागत. एकदम त्याला असं काचेचाच होता. छान असं अरेंज करून टाकलंय. मला 1223 रुपयाला हे पडलंय समथिंग. मला सेव्हिंग झाली. हा 360 तर असं सगळं काहीतरी डिस्काउंट भेटलेलं 4 आयटमचे. ठीक आहे. आपण पण जर काय ठरवलं झालं. आणि जर तुम्ही कोण ठाण्याला राहत असाल तर नक्की व्हिजिट करा. हे मी माझा एक्सपिरियन्स मला मी तर गोष्टीसाठी प्रमोशनसाठी गेली होती पण मला तिथे एक्सपिरियन्स पण छान वाटलं, कलेक्शन पण छान वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही ठाण्याला कोण राहत असेल तर नक्की जाऊन व्हिजिट करा. स्टाफ पण आहे बरं का. तर मग तिथं स्टाफ पण खूप फ्रेंडली आहे आणि खूप अटेंटिव्ह आहे. ठीक आहे. असं नाही की आपणच आपला मिक्सर बघतोय, आपणच आपलं हे बघतोय. प्रत्येक गोष्ट दाखवायला सांगायला त्या गोष्टीबद्दल एक स्टाफ आहेच. खूप सारे स्टाफ आहेत तिथे. तर मग काय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आज संडेच्या दिवशी बघू आज काय करायचं. माझा तर प्लॅन होता ह्याच्याबद्दल सांगायला तुमचं की आपलं बजेट काय, किती रुपये झालं आणि काय काय केलं हे. बट बघू उद्याच्या मनात काहीतरी दुसरं आहे. मोदक बनव काय. आजचे दिवस खरंच आरामचा. जरा 3-4 दिवस खूप दगदग आणि रकड झाली. काही गरज नाही पाहिजे तर व्हेज बिर्याणी ऑर्डर कर. अरे रोज कंटाळा आलाय बाहेरचं खाऊन. तो तिथून मधला जातो ना रोड पण त्याच्यावर नाही भिवंडी पण नाही डायरेक्ट घोडबंदर नाही तो घोडबंदर भिवंडी घोडबंदर रोड काय डायरेक्ट ठाणं सरळ. खूप दिवसांनी बघा दया मावशी आणि मीरा मावशी त्यासोबत पण नाश्त्याचा पण टाइम झाला. आणि पूजाचा कसं करणार. मला का तिला फोन केला मग मंडे ट्युजडेला तिकडे बोलव. पण मग हिला तिकडेच जाऊन भरावं लागेल ना जोगेश्वरीला. की तू आणू शकते तिला पण. मीरा मावशी ऍक्च्युली फ्रेंड्स ह्याच्यामध्ये अंगणवाडीमध्ये तर या काय काय गोष्टी असा फॉर्मचं चालू आहे. तर तिथे माझा फोटो आहे तसंच तुझा पण फोटो तिकडे असं येणार. हे बाबू आता खूप जुना फोटो आहे तो. लवकर केलंय. नाही मला इलेक्शन कार्डच नवीन बनवायचंय. ते लय खराब झालंय. लय जुनावालं आहे माझं. होईल 3 महिन्यांनी. काय बनवते बटक तू.
कसलं जेवण? कोथिंबीर आणि कांदा, त्याचं काय बनवणार आहे? चिकन. अरे बापरे. चिकन वाल्याने दुकान कसं उघडं ठेवते काय मी आज संकष्टी त्यांच्या चिकन वाल्याचा नंबरच देते पोलिसांना. काय बनवतात तुझं? जेवण. अरे मला वाटलं तू मातीचा मटका बनवते. बोल ना, चांगला बटाटे दिसतात रे. आपण एक काम करू, बटाटा साईडला घेऊ, त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकू, थोडासा होय. हर्ष, तिथे मला डबल काम करू नकोस हा. अरे थांब ना यार, एक सेकंड, एकच सेकंड थांब बोललो तिला. अरे पूजा, मी ते आणि हे असं ओलं ठेवायला इथे ठेवलंस, हे ओलं ठेवायला इथे ठेवलंस. किती मुद्दामून केलं हिने, किती मुद्दामून केलं बघा. आणि मला बोलतो पूजाला मी वाईट दाखवतो, बट पूजाने बघा आता काय केलं. बेटा मम्माने बघ काय केलं. मी बटाटा आहे ना, एक बटाटा होता बॉईल, आणि तो बॉईल बटाट्यावरती मी म्हटलं मी एक टेस्ट करतो, तर मी त्या बॉईल बटाट्यावरती कोथिंबीर टाकली आणि असं मीठ टाकत होतो, तर तिने तो बटाटा टाकून दिला भाजीमध्ये. विचार दिला का केला का? आता काय केलं? तो काय खात घेत नाही, उगाच टाइमपास करायला इथे आलाय. मिरची देते काय? हा, त्याला मिरची देते मी. त्याला विचार करायचं मिरची होतं ते खाणार आपण आहे. करू. एक छोटासा बटाटा घेऊ. बघ बघ बघ, मला मिरची दे ना. मला वाटतं पूजाला ओरडा खायचा आहे माझा म्हणून. अरे मला दिसते कशी आहे ती. नागो एक सेकंड सोड. तिथं बघू नका. मिरची खा दे. एक घेऊ आपण थोडासा असा बटाटा, ज्याला काय भाजी आली लागलं नाही. मिळते ना मला चॉलीची. दादा मला मिळते ना. बेटा कुठं काढू नका. थोडस मीठ, त्याला हळद आणि हे लागलं, फोडणी लागली. बॉईल बटाटा असाच खाल्ला असताना तर अजून चांगला लागला असता, समजलं का? त्याची भाजी आणि हे नाही तर मग काल जण ऍक्च्युली चिकन थोडस वाचले, बऱ्यापैकी वाचले. कोणतं, कुठे खाल्लेलं, काय ते हॉटेलचं नाव आहे? किनारा. किनारा ढाबा. चिकन लपेटा स्वतःच मागवलाय आणि तो लपेटावाला पदार्थ खाल्लाच नाही. का मग ऑर्डर केला तिने काय माहिती. पण आज काय काय बोलली मीराशी? संकष्टी, तर त्यामुळे ते नाही आज खाऊ शकत. काय म्हणतो तुझं? तुला असं वाटलं का दया मावशी मिरची आला म्हणून मी तुला काय बोलणार नाही? तुला असं वाटतं की ते आहेत म्हणून मी तुला ओरडणार नाही. माझं काय नाही, तू जर मला अ केलं तर मी आ करेन. हा, तुलाही माहितीये. ऍक्च्युली राहते जरा घाबरून मला पूजा. असं कोणी घरी आल्यावर तिला वाटतं की मी तिच्यावर रागवणार नाही, पण बरोबर मग तिला ओरडा पडतो. नको ते बघ, बघा भीती होती त्याची भुगुनी भिंतीवरती बघा इथे केले हे सगळं. कोणी केलं पेनाने ते? का? हेच बाहेर हो, इथं इथं पण क्रेयॉन्स सोडलेत. तिने तिचं तोंड बनवलंय. बेटा तू नको करू, तिकडच्या भिंतीवरती सगळं पेनाने हे करून टाकलंय. असं नाही करायचं काय भाव्या, आपलं घर आहे ना, आपलं घर चांगलं ठेवायचं. तण बनवलं तण. व्हेरी नाईस बेटा, छान आहे. पण तिथं तण बनलं मोठं. नको नको, भिंतीवरती तर नको बिलकुल, पण पेपरवरती बनव. भिंती त्याच्यासाठी आहेच नाही बुगू. पेपरवर कुठे? पेपर कुठे आहे? पेपर पेपर शोध कुठेतरी पेपर. तर तुम्ही पेपर परत भिंतीवरती लिहायचं नाही. फास्ट वॉर्निंग, समजलं ना? काय पक्का भिंतीवर काय लिहिणार नाही. ओके. जा, फक्त पेपरवरती लिहायचा. तुझं ते बघ तोंडावरती काय झालंय. तुझ्या विचारून द्या मग. ते कुंकू नाकावर आलं ना गेलं. नाकावरून पण गेलंय. नाकातून पण रक्त आल्यासारखं दिसत. अरे असू दे ना, मी करते ते नंतर. मी पुसू का? नको, भात देते तुला मी. ओके. हा, बटाट्याची भाजी आणि होतं ना.
थँक्यू. चपाती ती बॉटल नव्हती, ती तुटली नव्हती बॉटल, कशी पिंक वाली. ते काय ड्रॉइंग केली आहे तू? कसली ड्रॉइंग केली? एक्झाम चालू आहे आमची एक्झाम. उद्या इंग्लिश पेपर आहे. स्टेशनला हा थांबला होता बांद्रा स्टेशनला. कुठून? मला उघडायचंय. अच्छा, अच्छा. जेवण वगैरे झालेत फ्रेंड्स आणि आपण जस्ट जाता आता इकडे आपलं कुदरती कोळंबो ते पर्पल कलरचे थोडीशी लाईट येताना दिसते. आय थिंक त्याच दुकानाचे तिकडे आलोय. असं नॉर्मल ज्यूस किंवा काहीतरी छोटं मोठं आईस्क्रीम वगैरे खायला, स्नॅक असं जेवल्यानंतर. आणि मला पाहिजे होतं सकाळपासून यार, पाऊस धोधो पडावा, गाडी बाहेर घेऊन जायची होती पावसामध्ये आणि मला भिजवायची होती. मला दिवसभर नाही जमलं. मी ब्लॉग पण एडिट करत होतो आणि एकदम माझे दुसरे काय छोटे मोठे एडिटिंग होते दुसरे कामाचे, ते पण होतं. मला नाही जमलं. बट आता लकीली मी निघालोय. आज ऍक्च्युली दुपारपर्यंत पाऊस नव्हता, 2 ते 3 पकडा. नंतरला जो पाऊस हळूहळू चालू झालाय, उन्हातून जे सावलीत गेला, सावलीतून पावसाचं वातावरण आणि जो पाऊस चालू झालाय तो आत्ता पण आम्ही निघाल्यानंतर आता मस्त पडतोय. मस्त पाऊस पडतोय बाबा. मस्त आता गाडी छानपैकी गाडी धुवून निघेल. या मैं तो पूरा काला हो गया यार. शॉर्ट घेऊया आज. जस्ट आईस्क्रीम बघा कोण घेतली पेरूवाली. तुझ्या एवढं नाही. हा 100 ग्रॅम. हे कोण द्या? स्ट्रॉबेरी कसं आहे? भाव्या स्ट्रॉबेरी. कसं आहे? खाली पेरू आहे. हा बडी डालं. केरळला पेरूच आहे. हा मसाला. ते थोडासा मसाला टाकून खाल्ल्यावर अजूनच चांगला लागतं. मला हेच आवडतं जामून. काय माहिती कोणतं सीताफळ आहे वाटतं. सीताफळ आहे. एवढं सीताफळ आहे. हा ठीक आहे. ही आतली आईस्क्रीम पेरूची आहे ना. गुलाबी वाली सोबत का छान. थोडीशीच आहे, थोडीच नाही. हे घे. म्हटलं ना, हा. हे नाही परत ट्राय करण्यासाठी, पण जनरली सांगतो. बाकी ते शॉर्ट्स एक नंबर आहे. बट इथे आईस्क्रीम आहे पेरूचं, मला तरी बोला. त्याच्यावरती ना पुढे मसाला टाकून खा, मग चांगलं लागेल कदाचित. हे बघू. आईस्क्रीम घेतलेलं बघितलं म्हणून मी शॉर्ट पण पेरूचाच बोललो माझ्यासाठी. मला वाटलं आता आईस्क्रीम पण चांगला असेल तर मग. हा गोवा स्पायसी शॉर्ट. आता तोच सांगितला. गोवर्धन. कसं आहे? ठीक आहे. दिदी ना, कबूल. कबूल. ए कबूल. तळून दे. छान आहे. तळून दे. ठीक आहे शॉर्ट. ठीक आहे शॉर्ट. असं वाटतं पेरूच हे करून दिलाय ना. गोलांचं टमाटो. काय गोलांचं लाव ना. गोलनचं गोल्डन. गोल्डन काय सॉरी. टमाटो घालणार ना. रिक्षाची. हा राहू. मी उद्या सकाळी येते. बाय कर. अरे मी आता थोड्या वेळात ना माझ्या शाळेचं काम संपून येते. आणि पण काय करतो पुढे जाते चित्र काढत बस. हा बोलवलंय आम्हाला. अरे ते जाऊन त्यांच्या घरी सामान ठेवून येतात. हा मी आम्ही उद्या जायचं ना. कारण कुठे का म्हणाले जेट्टी. हा लगेच येतो आम्ही. हे ठेवून येतो. पिशवी ठेव. मी लगेच ठेवून येतो. हा लगेच येते ना. तुम्ही ते आईस्क्रीम ते आहे ते बसा. कोणत्या इथे बसतात जेवायच्या हॉटेलमध्ये मॅगडी मध्ये. आगमन. हा हा, मग मी फोन केला की बाहेर या न्यायला पूजा. पटकन. बाय बाय. राजा असं नको करू. चलो बाय बाय बाय. अरे बाय म्हणजे अवघच बाय केलं काय ग बाय. असं बाय नाही तसं बाय. परत येणार आहे बेटा आजी. आणि हे काय परत येणार आहे, परत बेटा, येणार. मला उशीर नाही तेव्हा. छोटी वाली ती याची काय ते
वॉटरमेलनची उशी आहे ना हा हा ती मला ठेवा बाहेर हा बाबू हा मी आणि मी आले लगेच मॅडम काय म्हणतात बघते हे, चल पूजा हा हा चला बाय करते आली हा. गेटवर फोन करते हा. चल पूजा हा हा चला बाय 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 फ्रेंड्स द्या मावशीने बघा जाता आता बुग्गूला काय दिलं बेटा पेलते मी देना दादा हम्म तू चालतोय मेटा आम्ही तुला बस असं अलगद आतमध्ये नाही हा दॅट्स इट समजलं हात चुरून घेऊ करायचा जावा ठेवू ना डब्बा